आज आपण उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर या मोदकसाठी कोणता तांदूळ घ्यायचा आणि प्रमाण किती घ्यायचे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत। चला तर मग हे उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघूया। वेलकम टू माय चॅनल कीर्ती स्मार्ट किचन। आज आपण उकडीचे पारंपरिक मोदक कसे बनवायचे ते बघूया। अगदी मऊ आणि लुसलुशीत हे मोदक तयार होतात। सगळ्यात अगोदर आपण इथे मोदकचा स्टफिंग बनवून घेणार आहोत। तर इथे मी 2 टीस्पून खसखस घेतली। ही खसखस आपल्याला मंद आचेवर 1 ते 2 मिनिटं भाजून घ्यायची। या खसखसला जास्त वेळ भाजायची गरज नाही, करपण्याची शक्यता असते, त्यामुळे फक्त 1 ते 2 मिनिटच ही खसखस भाजून घ्यायची। तर जवळपास आता ही खसखस भाजून झाली। आता या कढईतून ही खसखस काढून घ्यायची आणि या कढईमध्ये इथे मी 1 बाउल किसून घेतलेलं ओलं खोबरं घेतलं आहे। तर इथे किसलेल्या ओल्या खोबऱ्याऐवजी तुम्ही खवलेलं खोबरं सुद्धा घेऊ शकता। त्याचबरोबर अर्धा बाउल बारीक करून घेतलेला गूळ घेतला। आता हे सगळं मिश्रण एकत्र करून घ्यायचं आणि मंद आचेवर याला साधारणतः 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं। इथे तुम्ही 1 टीस्पून तूप सुद्धा घालू शकता। इथे मी तूप घातलेलं नाही आहे। तूप घातल्याने या मिश्रणाला अजून छान चव येते। 3 ते 4 मिनिटं झाले आणि या सारणाला कलरही छान आलेला आहे। आता यात जी आपण खसखस भाजून घेतली होती ती खसखस घालून घ्यायची आणि ही खसखस यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। खसखस घालून झाली। आता यात अर्धा टीस्पून वेलची पूड घालून घ्यायची। वेलची पूड शक्यतो शेवटीच घालायची, म्हणजे या वेलची पूडची जी चव आहे ती टिकून राहील। आणि ही वेलची पूडही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता इथे मी एक परत कढई घेतली आणि या कढईमध्ये अर्धा बाउल पाणी घालून घेतलं आणि अर्धा बाउल दूध घालून घेतलं। तर इथे तुम्हाला दूध घ्यायचं नसेल तर तुम्ही पूर्ण 1 बाउल भरून पाणी घेऊ शकता। त्यामध्ये 2 टीस्पून दूध घालायचं, किंवा पाणी घालायचं नसेल तर इथे तुम्ही पूर्ण 1 बाउल भरून दूध सुद्धा घालू शकता। दुधामुळे या मोदकची जी उकड आहे ती मस्त मऊसूत अशी तयार होते। आता इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं। त्याचबरोबर 1 ते 2 टीस्पून तूप घालून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित एकत्र करून या दुधाला मध्यम आचेवर एक उकळी काढून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता हे दूध छान असं उकळलं आहे। आता यात 1 बाउल तांदळाची पिठी घालून घ्यायची। तर इथे मी 1 बाउल तांदळाचं पीठ घेतलं आणि अर्धा बाउल दूध तसेच अर्धा बाउल पाणी घेतलं, म्हणजेच जेवढी तांदळाची पिठी घेतली तेवढंच पाणी किंवा दूध घालून घ्यायचं आहे। तर आता या तांदळाच्या पिठीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवर साधारणतः 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं। आणि आता इथे अशा प्रकारे झाकण ठेवून साधारणतः 8 ते 10 मिनिटं गॅस बंद करून झाकून ठेवायचं। आता इथे जवळपास 10 मिनिटं झालेले आहे आणि आता ही उकड आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। तर इथे मी अशा प्रकारे या प्लेटमध्ये एक उकड काढून घेतली आणि इथे मी तांब्याच्या सहाय्याने ही उकड फोडून घेणार आहे। तर तुम्ही इथे पोटॅटो मॅशर, ग्लास किंवा वाटीचा वापर करून सुद्धा ही उकड फोडून घेऊ शकता। तर ही उकड व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर ती मऊसूत तयार होते। त्यामुळे अशा प्रकारे सगळ्यात अगोदर गरम असतानाच ही उकड व्यवस्थित फोडून घ्यायची आणि ही उकड फोडून झाल्यानंतर कोमट असतानाच हाताने याला व्यवस्थित मळून घ्यायचं। 4 ते 5 मिनिटं या उकडला हाताने व्यवस्थित मळून घेतल्यानंतर ही उकड मऊ आणि लुसलुशीत तयार होते। आता इथे तांदूळ कुठला घ्यायचा हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो। तर तांदूळ इथे तुम्ही कुठलाही घेऊ शकता, अगदी रेशनचा तांदूळ सुद्धा घेऊ शकता। सुवासिक तांदूळ घेतल्याने ह्या जी तांदळाची उकड आहे त्याला स्मेल छान येतो। तुम्ही बासमती तुकडा राईस घेऊ शकता किंवा इंद्रायणी राईस घेऊ शकता किंवा आंबेमोहर सुद्धा राईस घेऊ शकता किंवा तुम्ही रेशनचा सुद्धा राईस घेऊ शकता। 4 ते 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी मऊ अशी ही उकड तयार झालेली आहे। आता याचे छान असे व्यवस्थित गोळे तयार होतात, अजिबात फुटत नाही। तर बघा आता हा एक छान असा गोळा तयार झाला
आणि आता हे जे सारण होतं ते सारणही गार झालेलं आहे। आता इथे मी मोदक बनवण्यासाठी हाताला तूप लावून घेणार आहे। तर इथे मी 1 ते 2 टीस्पून तूप घेतलं। इथे तुम्ही तुपाऐवजी डालडा किंवा तेलाचा सुद्धा वापर करू शकता। तर अशा प्रकारे हाताला तूप लावून घ्यायचं म्हणजे मोदक व्यवस्थित वळता येईल। आता इथे उकडचा छोटासा गोळा घ्यायचा आणि याला व्यवस्थित गोल करून घ्यायचा आणि उरलेली जी उकड आहे ती अशा प्रकारच्या कापडाच्या सहाय्याने झाकून ठेवायची आणि आता मोदक वळून घ्यायचा। तर अशा प्रकारे या उकडच्या गोळ्याची वाटी तयार करून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता अजिबात ही उकड कुठेही फुटलेली नाही। जेव्हा आपण तांदळाची पिठी बनवण्यासाठी तांदूळ धुतो तेव्हा खूप जास्त चोळून तांदूळ धुवायचे नाही। जास्त चोळून तांदूळ धुतल्याने तांदळात असणारा जे स्टार्च आहे त्या किंवा चिकटपणा आहे तो निघून जातो, त्यामुळे तांदूळ खूप जास्त चोळून धुवायचे नाही। तर आता ही वाटी तयार झाली। आता यात आपण 1 ते 2 टीस्पून किंवा 1 ते 2 छोटे चमचे सारण भरून घ्यायचं आणि सारण या वाटीमध्ये व्यवस्थित एकत्र करायचं किंवा व्यवस्थित घालून घ्यायचं आणि 3 बोटांना तूप लावून 1 बोट समोर आणि 2 बोट मागे करून या मोदकला व्यवस्थित अशा कळ्या तयार करून घ्यायच्या। तर इथे तुम्ही बघू शकता 1 कळी तयार करून झाली। अशाच प्रकारे या मोदकला या तिन्ही बोटाच्या सहाय्याने व्यवस्थित कळ्या तयार करून घ्यायच्या। अगदी छान अशा या मोदकला कळ्या तयार होतात। अजिबात कुठेही हा मोदक फुटलेला नाही। तर बघा आता या सगळ्या कळ्या तयार झाल्या, अगदी दिसायला सुंदर दिसतात। आता या कळ्या सगळ्या एका साईडला करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे या कळ्या एकत्र करून मोदक वळून घ्यायचा। तर बघा आता अगदी मस्त असा हा मोदक वळून तयार झालेला आहे। दिसायला अगदी सुंदर आणि या मोदकला कडेही छान पडलेले आहे। अशाच प्रकारे सगळे मोदक वळून घ्यायचे आणि मोदक वळून झाल्याच्या नंतर दोन्ही हाताच्या सहाय्याने या मोदकला छान असं गोल फिरवून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असा याला शेप येईल। आता इथे तुम्ही बघू शकता अगदी मस्त असा या मोदकला शेप आलेला आहे। अशाच प्रकारे आता हे सगळे मोदक तयार करून घेतले। आता इथे मी अशा प्रकारे या कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे। आता यात हे स्टँड ठेवून घेतलं तर पाणी स्टँडच्या तळाला येईल एवढं पाणी घ्यायचं आहे आणि याला झाकून घेतलं आणि इथे एक कुकरचा डबा घेतला। या कुकरच्या डब्यामध्ये एक कापड ओला करून घेतला आणि याला घट्ट पिळून घेतलं। तर इथे तुम्ही या कापडाऐवजी हळदीचे पान किंवा केळीचे पान सुद्धा घेऊ शकता। हळदीच्या पानामुळे मोदकाला छान असा सुवासिक वास येतो। तर आता इथे मोदक घालून घ्यायचे आहे। तर इथे मी अशा प्रकारे पाणी घेतलं आणि सगळ्या मोदकचे तळ या पाण्यात बुडवून घ्यायचे आणि हे मोदक या कुकरच्या डब्यामध्ये घालून घ्यायचे। अशाच प्रकारे सगळ्या मोदकला पाणी घालून हे मोदक या डब्यात घालून घ्यायचे। तर आता तुम्ही बघू शकता हे सगळे मोदक या पाण्याने ओले करून झाले आणि हे मोदक या कुकरच्या डब्यात ठेवताना दूर दूर ठेवायचे आहे जेणेकरून हे मोदक एकमेकांना चिपकणार नाही। आता हे मोदक या कढईमध्ये घालून घ्यायचे आणि मध्यम आचेवर साधारणतः 8 ते 10 मिनिटं या मोदकला उकडून घ्यायचं। इथे फक्त मोदक 8 ते 10 मिनिटच उकडून घ्यायचे। 8 ते 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ ठेवल्याने मोदक फुटतात। 8 ते 10 मिनिटं झालेले आहे आणि मोदकही छान असे उकडलेले आहे। आता हे मोदक काढून घ्यायचे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असे हे मोदक दिसतात। त्याचबरोबर आता दुसरीही बॅच आपण उकडून घ्यायची आहे। आता ही दुसरीही बॅच मस्त अशी उकडलेली आहे। अगदी छान आणि लुसलुशीत असे हे उकडीचे मोदक दिसतात। तर आज इथे मी प्रमाण किती घ्यायचं, कोणता तांदूळ घ्यायचा, तसेच मोदकाला कळ्या कशा पाडायच्या इथपासून सगळी माहिती दिलेली आहे। तर आजची माझी ही उकडीच्या मोदकची रेसिपी आवडल्यास चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजेच नवीन रेसिपी आल्यास सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल। लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।